जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी केवळ कर्षव. काही अर्थ भक्त आहेत, काही अर्थार्थी आहेत की त्या ठिकाणी ज्ञानी भक्त आहेत आणि मुक्त भक्त त्या ठिकाणी आहेत. की तुकोबराय वर्णन करतात की हनुमंतराय कसे भक्त आहेत महाराज त्या ठिकाणी, की हनुमंतरायची जी भक्ती आहे महाराज त्या ठिकाणी, की तुकोबराय म्हणतात असे जे भक्त आहेत महाराज की त्या भक्तीमध्ये जिव्हाळा आहे. जाणे भक्तीचा जीवा की जे भक्ती हनुमंतरायाने केली ते कशी आहे मला. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. की हनुमंतरायाच्या भक्तीमध्ये जिव्हाळा आम्ही एवढं प्रेम आहे महाराज. कारण भक्तीची व्याख्या करतानाच नारायणाने केलेली आहे की भक्ती भक्ती म्हणजे काय मला. सात्वास्मिन परम प्रेम रूपा. की हनुमंतरायाचं किती प्रेम भगवंतावर होतं महाराज. प्रभू रामचंद्रावर वर्णन चरित्रामध्ये सर्वांना विषय की एवढं प्रेम होतं महाराज हनुमंतराय. दुसरा विषय त्यांचा नाही, सर्वस्व भगवंताला त्याने अर्पण केलेलं होतं. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम देव देव. एवढी एकविधता महाराज त्या ठिकाणी आमच्या हनुमंतरायाची होती की प्रभू रामचंद्राशिवाय दुसरा विषय त्यांच्या मनामध्ये. सर्वस्व त्या ठिकाणी काही असेल ते महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. आणि एवढी भक्ती जिव्हाळा एवढं प्रेम होतं महाराज चरित्रामध्ये वर्णन करतात एके दिवशी की सीता माता महाराज काहीतरी बाहेर जायचं होतं म्हणून त्या ठिकाणी थोडं अलंकारयुक्त त्या ठिकाणी धारण करून बाहेर निघाल्या. आणि येत असताना महाराज डोक्यामध्ये त्या ठिकाणी शेंदूर लावला आमच्या आईसाहेबांनी. आणि लावल्याबरोबर आमच्या हनुमंतरायाने विचारलं का हो आईसाहेब हा शेंदूर मध्ये कशामध्ये घातला. म्हणाले माझं त्या ठिकाणी माझ्यावर त्या ठिकाणी भगवान जे प्रेम करतात त्याचं ते प्रतीक आहे महाराज. विठ्ठल आमचे हनुमंतराय म्हणजे महाराज त्या ठिकाणी कसं आहे महाराज की जे भक्त असतात महाराज अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसतो महाराज. की हनुमंतरायाची जी भक्ती होती महाराज त्या ठिकाणी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपे किंवा भक्तच आमचा असं आहे महाराज की भोळे भाविक हे जुनाट चांगले की तुकोबराने वर्णन केलेलं आहे की आमचा देवही भोळा आणि भक्तही त्या ठिकाणी भोळे आहेत. विठ्ठल सीता मातेने सांगितले की भगवंताचं प्रेम विशेष वाढतं म्हटल्याबरोबर हनुमंतराय महाराज त्या ठिकाणी आईसाहेबाला सांगितलं तुम्ही जा कार्यक्रमाला मी पाठीमागून येतो महाराज. आणि जे शेंदूर देवता महाराज सर्व अंगावर टाकलेला आहे. आणि शेंद्र त्या ठिकाणी हनुमंतराय आजही तुम्ही मूर्ती पहा की एवढं त्या ठिकाणी अंगावर त्या ठिकाणी जे लेप टाकून घेतला महाराज आणि त्या सभेमध्ये गेले की भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणीच होते महाराज. आणि प्रभू रामचंद्राचं वैशिष्ट्य त्या भक्तिशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की राम या नावामध्ये किती सामर्थ्य आहे महाराज. ज्ञानशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. राम म्हटल्याबरोबर महाराज रकारोच्चारे मात्रेनं वैर्निर्याती पाठकम पुनःप्रवेश भावेच मकारस्तु कपाटवत वर्णन ज्ञानशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की राम म्हटल्याबरोबर अंतःकरणातले जे काही पाप आहे उपपाप आहे महापातक महाराज राम म्हटल्याबरोबर सर्व बाहेर जातात. किंवा तुकोबराय सांगतात की राम नामाचा महिमाच कसा आहे. राम म्हणता रामची होई जे पदी
महाराज त्या ठिकाणी राम म्हटल्याबरोबर त्या भक्तिशास्त्रामध्ये विचार आला आहे की राम म्हणजे त्या ठिकाणी सर्व जेवढे काही त्या त्रेतायुगामध्ये जेवढे राक्षस आहेत त्या सर्व राक्षसांना म्हणजे मारणारा जो परमात्मा आहे त्याला भक्तिशास्त्रामध्ये राम म्हणतात. विठ्ठला असा रामनामाचा विशेष महिमा आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तर महाराज की आपला विषय चालू आहे की हनुमंतरायाला आई साहेबांनी सांगितल्यामुळे भगवंताचं प्रेम वाढतं म्हणल्यामुळे हनुमंतरायाने महाराज की प्रभू रामचंद्राने पाहिलं हसू त्यांना येऊ लागलेलं आहे. परंतु भगवंताला आवडतंय म्हटल्याबरोबर भगवंत हनुमंतरायाची जी भक्ती होती आपल्यासारखी वेळेमध्ये 8 ते 10 9 ते 11 असं नाही की संतांचं जे भजन असतं महाराज अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण हनुमंतरायाची जी भक्ती होती महाराज निष्काम भक्ती होती महाराज की या महात्म्यांना जीनरजनी अचिरंदा गोविंदाचे पवाडे की हनुमंतरायाचं जे भजन होतं मला त्याला मर्यादे नव्हते. तुकोबराय म्हणतात की आपल्याला का त्या ठिकाणी कोण 25 वर्ष झाले भजन करतात चालू भाषेमध्ये रौप्य महोत्सव आहे भजनाचा, कोणाचा सुवर्ण महोत्सव आहे, काहींचा त्यापुढे अमृत महोत्सव चालू आहे, काहींचा त्या ठिकाणी शतक महोत्सव आहे. एवढंही करून महाराज की आपल्याला समाधान का प्राप्त होत नाही तुकोबराय वर्णन करतात की आपण जे भजन करतो महाराज त्या ठिकाणी काही वेळेला ठराविक त्या ठिकाणी करतो आणि हनुमंतरायासारखे जे भक्त असतात ते भजन कसं करतात सदा नाम घोष करू हरी करू हरी कथा देणी सदा चित्ता समाधान की हनुमंतरायासारखे जे ज्ञानी भक्त आहेत महाराज की यांचं सदा भजन असल्यामुळे त्यांना सदा समाधान आहे. आता आपल्याला का त्या ठिकाणी समाधान कीर्तन करायला नाही टाळकऱ्याला नाही ऐकणाऱ्याला जर असतं तर भाग्यवान आहे तुम्ही महाराज की कलियुगामध्ये का मला 700 वर्षापूर्वीचा काळ पाहिला की एकट्या नामदेवरायांनी कीर्तन करावं महाराज कुठपर्यंत गेले पंजाब पर्यंत मन क्षेत्रापर्यंत. कारण त्यांची जी भक्ती होती आमच्या जनाबाई सांगतात की एका जन्मातली त्यांची भक्ती नाही महाराज. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी केली की 4 युगामध्ये ज्या ज्या वेळी महाराज त्या ठिकाणी भगवान अवतार धारण केलेला आहे सत्ययुग असो त्रेतायुग असो द्वापारयुग असो कलियुग असो की प्रत्येक युगामध्ये नामदेवरायांनी जसा भगवंताचा अवतार झाला सत्ययुगामध्ये नरसिंह अवतार भगवंताने घेतला की आमचे तुकोब नामदेव महाराज प्रल्हाद महर्षींच्या रूपाने अखंड चिंतन महाराज त्या ठिकाणी की त्याचं वर्णन आमच्या माऊलीने करावं महाराज त्या ठिकाणी. सत्वर उच्चार प्रल्हादी विमुगला उद्धवाला दला कृष्ण जाता म्हणजे सत्ययुगामध्ये भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला की नामदेवराय त्याही वेळी प्रल्हाद महर्षींच्या रूपाने भजन करत होते. त्यानंतर भगवंतांनी पुन्हा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या रूपाने अवतार धारण केला. नीलांबुज श्यामल कोमल सीता समारोपित वामभागम पाणो सायकम महाचारुचापम नमामि रामम रघुभूषणातम की प्रभू रामचंद्राच्या रूपाने त्रेतायुगामध्ये भगवंतांनी अवतार धारण केला की आमचे नामदेव महाराज अंगद महाराजांच्या रूपाने अखंड चिंतन त्या युगामध्ये
की त्रेतायुगामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. अखंड चिंतन महाराज की अंगरूपामध्ये महाराज आमच्या नामदेव महाराजांनी अखंड चिंतन केलेलं आहे. त्यानंतर तिसरा अवतार महाराज भगवंताने द्वापार युगामध्ये घेतला. वंशभूषित कलांनवनीरदावा पीतांबराधरणबिंब फलाद्रष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाणी. की त्याही अवतारामध्ये आमचे नामदेव महाराज की उद्धव महाराजांच्या रूपाने अखंड भक्ती होती महाराज. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे द्वापार युगामध्ये नामदेव महाराजांनी उद्धव महाराजांच्या रूपाने अखंड भक्ती केलेली आणि तोच परमात्मा त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती वक्ता घ्या घ्याता म्हणतशी माऊली करतात की तोच परमात्मा गोकुळाहून पंढरी क्षेत्रामध्ये आला. की नामदेवरांनी एवढी भक्ती केली महाराज अखंड. त्या ठिकाणी आमच्यासारखी काही मर्यादा नव्हती. 11, 8 ते 10, 10 ते 12 त्या ठिकाणी मर्यादा की त्या भक्तीला नाही. तुकोबराय वर्णन करतात की हनुमंतरायाची जी भक्ती आहे महाराज त्या ठिकाणी जिव्हाळा एवढं प्रेम भगवंताविषयी महाराज. आणि त्रेतायुगामध्ये जे जे हनुमंतराय असो महाराज, आमच्या शबरी माता असो, की त्या शबरी मातेने एवढं प्रेम आमच्या भगवान प्रभू रामचंद्रावर केले महाराज की भक्ती करत असताना तुकोबरायने 2 महात्म्यांचे वर्णन गाथ्यामध्ये पाहायला मिळते. एका अभंगामध्ये आजचा अभंग जर पाहिला तर याही मध्ये हनुमंतरायाला त्या ठिकाणी प्रार्थना करतात आणि दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करताना म्हणतात, ऐका महिमा आवडीची त्याचं वर्णन करताना तुकोबराय म्हणतात, ऐका महिमावरीची गोरे काय विल्लनीची थोर प्रेमाचा बुकेला आची दुष्काळ तयाला. की या त्रेतायुगामध्ये महाराज की त्या शबरी मातेने भगवंताला आवडणारी भक्ती केली महाराज. आता आपली भक्ती कशी असते कीर्तनामध्ये सांगायची गरज नाही. तुकोबराय म्हणतात भगवंताला आवडणारी जी भक्ती आहे महाराज ही थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. त्या शबरी मातेचे महाराज त्याचप्रमाणे वर्णन केलेलं आहे की शबरी मातेने जी सेवा केलेली आपलीसारखी सकामता नाही. त्या मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये ब्राह्मी मुहूर्तावर उठावं महाराज की ते महात्मे उठण्याच्या ब्राह्मी मुहूर्ताच्या अगोदरच 3 वाजता उठावं शबरी मातेनं महाराज. आणि तो सर्व आश्रम महाराज त्या ठिकाणी स्वच्छता करावी, सडा संमार्जन करावं. 1 नाही 2 दिवस नाही महाराज, शेकडो वर्ष त्या काळामध्ये वर्णन केले. हजारो वर्षाची मर्यादा महाराज त्या काळामध्ये होती आणि शबरी मातेने निष्काम सेवा महाराज केली. त्या मतंग ऋषीला वाटलं कोण आहे की आपण उठण्याच्या अगोदर सर्व समाज सडा संमार्जने आश्रमाचं करतात त्या ठिकाणी. की मतंग ऋषीलाही आश्चर्य वाटलं महाराज एके दिवशी की ती शबरी माता त्यांना दिसल्यावर शबरी मातेनं पाहिलं त्या मतंग ऋषीला. पदाभ्याम कराभ्याम जणोभ्याम मूर्सा शिरसा तथा मनसा वचसा दृष्ट्या प्रणामोष्टांग उच्चते श्री संताचे माता चरणावरी साष्टांगही करी दंडवत. साष्टांग दंडवत आपल्या श्री गुरूंना त्या शबरी मातेने घातला. मतंग ऋषी म्हणू लागले तुझं भाग्य आहे म्हणाले, तुझी सेवा केलेली या सेवेचं फळ तुला निश्चित या जन्मामध्ये प्राप्त होणार आहे. मला काही भगवंताचा आता वास्तविक पाहिलं तर ज्ञानी महात्मेच होते महाराज मतंग ऋषी की मला काही या जन्मामध्ये सबंध रूपामध्ये भगवंताचं दर्शन प्रभू रामचंद्राचं झालं नाही. परंतु तू सेवा केलेली आणि परमार्थामध्ये तीर्थ सेवा दारवंता की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज शास्त्रामध्ये विचार आलेला आहे की भगवत प्राप्तीची अनेक साधना आहे आणि त्या साधनामध्ये वर्णन करताना काही ठिकाणी 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये आहे किंवा तुकोबराय वर्णन करतात. 9 काय
नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी तुमचे दासिता दास पूर्ण ठेवा आशीर्वाद द्यावा अशी माझ अशी भक्ती शबरी मातेनं केल्यामुळे मला तो महात्मा वर्णन करतो आणि त्या काळापासून मला शबरी मातेनं मतंग ऋषीने सांगितल्यापासून एवढं चिंतन भगवंताचं सुरू केलं मला त्या ठिकाणी की दुसरा विषय त्या शबरी मातेचा राहिला अखंड त्या ठिकाणी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम अखंड चिंतन महाराज एवढं चिंतन श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आणि एवढं चिंतन केलं मग तुकोबराय म्हणतात धन्य दिवसाची झाला सोनियाचा पिकली वाचा राम नामे की रामनामाचं अखंड चिंतन झाल्यामुळे महाराज एके दिवशी की भगवान त्या शबरी मातेच्या आश्रमामध्ये येऊ लागलेले तो एक महात्मा वर्णन करतो आणि भगवान येणार आहे ते कळल्याबरोबर शबरी मातेची अवस्था महाराज आपला विचार केला अहो चला म्हणाले महादेववाडीला सप्ताह चला येता का तो म्हणतो व्यवस्था काय त्या महामूर्खाला सांगावं लागतं जी सप्ताहामध्ये व्यवस्था आहे महाराज आपली घरी होत नाही किती व्यवस्था होती मला तुम्ही पहा नामदेवरायांनी 700 वर्षापूर्वी वर्णन केलेलं आहे की जे वारकरी आहेत किंवा एक महात्म्याने हिंदी महात्म्याने वर्णन केलेलं आहे की जे नेहमी भजन करतात महाराजांना 3 प्रकारचे फल आहेत हरिभजन के 3 गुण ये हर कोई लागत पाव खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ जाव जे भजन करतात वारकरी महाराज त्या ठिकाणी त्यांना पहिला फल आहे महाराज त्या ठिकाणी हरिभजन के 3 गुण ये हर कोई लागत पाव की वारकऱ्याला वारकरी भेटल्याबरोबर महाराज पाया पडे जण एकमेका की वैशिष्ट्य महाराज त्या ठिकाणी महिमा आहे आता महाराजाला महाराज भेटल्यावर पाया पडतात का काय करतात ते घेतात त्याचा विषय महाराज परंतु तुकोबराय वर्णन वारकऱ्यांचं मात्र करतात पाया पडे जण एकमेका की दुसरं फल आहे महाराज खाणे को मिष्टान्न मिले कुठे सकता असो महादेववाडीला असो त्या ठिकाणी पिंपळीला असो नाही तर त्या ठिकाणी बरमगावला असो की वारकऱ्यांना नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे जे निष्ठावान वारकरी आहेत विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी की वारकऱ्यांना नित्य नाणवा तुकाराम म्हणते की गुलाबजाम आलेलीच आहेत महाराज फक्त त्या निष्ठेने सेवा आपली झाली पाहिजे महाराज आणि तुम्ही पहा सप्ताहाला येत असतानाही वजन करा वारकऱ्यांचं आणि जातानाही करा गावकऱ्याचं महाराज 7 दिवसामध्ये आपलं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला 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 सप्ताहामध्ये कोणत्या प्रकारची चिंताच नाही महाराज डिझेल कमी झालंय का गॅस मिळत नाही काही नाही महाराज त्या भगवंताचा दरबार आहे महाराज विठोबाचे राज्य आम्हाला त्या ठिकाणी नित्य दिवाळी आणि ज्याने महामूर्खांनी कोरोनाच्या काळामध्ये माळा काढलेले आहेत अशा महामूर्खांना रोज नित्य शिमगानाम पदरामध्ये दुःख मिळतं विठ्ठला मग आपल्याला रोज दिवाळी असावी का रोज नित्य शिमगानाम दुःख असं जाता त्याचा विषय तुम्हाला दिवाळी जर करायची अशा महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करा नामदेव महाराजांचं गाथ्याचं पारायण करा तुकोबरायांच्या गाथ्याचं नाथ महाराजांचं भागवताचं पारायण करा महाराज यामध्ये जो आनंद आहे पारायणामध्ये महाराज त्या ठिकाणी आपला विषय चालू आहे
तिथे शबरी माता म्हणू लागली. त्या ठिकाणी तो महात्मा वर्णन करतो की भगवान आश्रमाला येणार आहे ते कळल्याबरोबर शबरी मातेची अवस्था अशी झाली महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. शबरी माता म्हणला की भगवान माझ्या आश्रमाला आल्यानंतर माझे जे दोन्ही नेत्र आहेत या दोन्ही नेत्रांना भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन होईल. आणि ते घेतल्यानंतर मी काय करेल. बगिया में जाके मैं तो कलिया चूर्ण लाऊंगी हार बनाऊंगी मैं गलियों में पहनाऊंगी पूजा की थाली में चंदन होगा मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. शबरी माता म्हणते की बागेमध्ये जाईल भगवान आल्यानंतर जाईल येण्याच्या अगोदर आणि सुंदर असा फुलाचा हार करेन आणि त्या ठिकाणी काय करेल की पूजा की थाली में चंदन होगा की भगवंताची अशी पूजा करेल. नाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे शंख चक्र गदाधरू काशी शृंग पितांबरू चरणी ब्रिदाचा तो धरू असुरावरी काढी तसे बरवा बरवा केशवराज कांत खूप म्हणतात. कासयाने पूजा करू केशी राजा आची संध्या माझा पिढी आता उलके नानू तरी रुपये तुझे तिथे माझी काय विषय देवा. पुन्हा ती शबरी माता म्हणू लागली की भगवान आल्यानंतर मी कोणत्या आसनावर त्यांना बसवेन. आएंगे रघुराज मैं तो आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी माता म्हणते की भगवान आल्यानंतर उंच अशा आसनावर त्यांना बसले. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान अशा आसनावर बसवेल किंवा तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन अशा आसनावर बसवेल. आणि ही शबरी माता त्रेतायुगाची असल्यामुळे काय म्हणते मिठे मिठे बेरापणे हातोशी खिलावंगी. तो महात्मा म्हणतो की शबरी माता म्हणते त्रेतायुगातली असल्यामुळे फलाहार म्हणजे बोर मी त्यांना फलाहार अर्पण करेल. आता कलियुगाची जर शबरी असते तर काय म्हणली असते महाराज की भगवंता तुम्हाला उत्तापा देऊ का द्वाशी देऊ का पाव भाजी देऊ म्हणाली असते महाराज. विठ्ठला अशी भक्ती महाराज त्या ठिकाणी अनादी अनंत असल्यामुळे तुकोबराय म्हणतात की हनुमंतरायांनी जी विशेष भक्ती केलेली शबरी माता असतील हनुमंतरायजी असतील त्याने साधन काय केलेले तुकोबराय वर्णन करतात. की साधन वर्णन करताना तुकोबराय म्हणतात की भगवंताला आवडणारी जी शरणागती आहे की 12व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की माझ्या प्राप्तीसाठी जी साधनं आहेत अनेक प्रकारचे साधन आहेत मला. त्यामध्ये कर्म मार्ग आहे ज्ञान मार्ग आहे योग मार्ग आहे. परंतु या कलियुगामध्ये सर्वाधिकार शिव्य साधन जर कोणतं असेल तर महाराज ही शरणागती आहे. आणि कशी शरणागती त्याचा विचार करायचा तर सर्वांनी त्या ठिकाणी भगवंताचं भजन करा. विठोबा सर्वांनी भजन
काय भक्तीचा त्या वाटा शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यासवटा या म्हणून की हनुमंतरायाचं वर्णन करत असताना आपण पाहिलं की जी भक्ती भगवंताला आवडणारी ती भक्ती हनुमंतरायाने केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले जी नवविधा प्रकारची जी भक्ती आहे ती अत्यंत कठीण असणारी अशी ही जी भक्ती आहे दास्यत्व महाराज की आमच्या हनुमंतरायाने भगवंताला आवडणारी केली. म्हणून तुकोबराय म्हणतात की शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि हनुमंतरायाची महाराज रामायण आपण सर्व सांगणारे ऐकणारे म्हणजे तुम्ही आहात की हनुमंतरायाने सर्वावरच प्रभू रामचंद्रावर उपकार आहे. सीते मातेवर आहेत, लक्ष्मणजीवर आहेत, भरतावर आहेत, शत्रुघ्नावर आहेत. एक हनुमंतराय जर रामायणात सोडले तर महाराज काही शिल्लक राहणार.
एवढा अधिकार हनुमंतरायाचा असताना तुकोबराय म्हणतात मग त्या ठिकाणी काय भक्तीच्या त्या वाटा मज गावा व्यासोबट. अजून काय वैशिष्ट्य हनुमंतरायाचं महाराज? शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. की हनुमंतराय एवढे शूर आहेत महाराज, वर्णन केलेलं आहे सर्व संतांनी की जे शूरत्व जे आहे महाराज त्या ठिकाणी कोणाला शूर म्हणतात तुकोबरायांचं प्रमाण जर पाहायचं झालं, जिंकावा संसार येणे नावे, तरी हा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की संसाराला आमच्या हनुमंतरायाने जिंकलं महाराज. केवढा त्या ठिकाणी काम बांधवडी सर्वांना अरुण पाठ आहे की कामावरही विजय महाराज त्या ठिकाणी या कलियुगामध्ये सहजासहजी महाराज त्या ठिकाणी कोणतं युग असो, सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापार युग असो, कलियुग असो, की अशा काही गोष्टी जगतामध्ये आहेत महाराज. हे जे इंद्रिय भगवंतांनी निर्माण केलेले शास्त्रामध्ये त्याचा विचार केलेला आहे. हे सर्व कसे आहेत महाराज त्या ठिकाणी? परांजखा निमित्रोनोत शास्त्रकार सांगतात हे जे इंद्रिय आहेत मग ते कर्मेंद्रिय असो ज्ञानेंद्रिय असो महाराज, हे इंद्रियाची निर्मितीच अशी भगवंतांनी केलेली सर्व त्या ठिकाणी बहिरंगपणा त्या इंद्रियांमध्ये आहे किंवा दोषहीच पाहिजे असतील महाराज त्या ठिकाणी. गीतेमध्ये वर्णन करतानाच असं केलेलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा मा शणो महापाप मा विद्येन महिमरणम. की हनुमंतरायाला का शूर म्हणायचं महाराज? की वर्णन शास्त्रामध्ये काय त्या रामायणामध्ये आहे की सुप्त रूपाने हनुमंतराय महाराज त्या लंकेमध्ये सर्व काही पाहिलं हनुमंतरायाने. सर्वही पाहून महाराज त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मनामध्ये कामाला शिवलाही नाही. वर्णन संतांनी केलेलं खेळिया माझी वर्णन संतांनी केलेलं आहे की त्याचं कारण काय आहे. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराय म्हणाले की मी अखंड भगवंताचं नाम घेतो त्याच्यामुळे मला काम काही करत नाही. म्हणून तुकोबराय वर्णन करतात की हनुमंतराय शूरही आहेत आणि धीरही आहेत. किती बुद्धिमान आहेत महाराज. हनुमंतरायासारखा जीवन पाठीमागे त्या ठिकाणी भक्त झाला नाही, आताही नाही आणि पुढेही होणार नाही. सर्वांना रामायणाचा प्रसंग ज्ञात आहे महाराज. एवढी बुद्धिमत्ता त्या ठिकाणी हनुमंतरायाची. कोणताही प्रसंग भगवंतावर आला महाराज की हनुमंतरायाने काहीतरी त्यामध्ये वर्णन त्यांचं करताना केलेलं आहे. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम. की बुद्धीमध्ये अत्यंत महाराज एवढी सूक्ष्मता हनुमंतरायाची होती. त्याचं कारण आहे की हनुमंतराय अखंड त्या ठिकाणी सत्वगुणी त्यांचा आहार आहे की आहार जसा आपण त्या ठिकाणी सेवन करू त्याप्रमाणे आपली बुद्धी होती महाराज. की आपली बुद्धी का चालत नाही? कीर्तनामध्ये अनेक प्रमाणात जरी आले तरी महाराज लक्षात राहत नाही, कारण आपला जो आहार असतो तो रजोगुणी आणि तमोगुणी जास्त असतो महाराज. विठ्ठला आणि ज्यावेळी सत्वगुणी आहार असेल महाराज त्यावेळी बुद्धीही त्या ठिकाणी स्थिर होते. तुकोबराय म्हणतात शूर आणि धीर स्वामी का जे तू सादर. आणि त्याचा अधिकार किती आहे याला कारण जर काय तर महाराज शेवटी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Ah,
शेवटी तुकोबराय महत्वाचं कारण सांगतात. या सर्वाला जर कारण काय असेल तर हनुमंतराय शूर आहेत, धीर आहेत, सुबटा हे विशेषण त्यांना दिलेलं आहे की असे रामदूत असणारे हनुमंतराय. त्याचं कारण वर्णन करताना जे वेदामध्ये शास्त्रामध्ये कारण दिलेलं आहे ते कारण तुकोबराय देतात की वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की या सर्वाला जर कारण काय असेल तर त्या ठिकाणी की आपले जे माता पिता आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हनुमंतराय सारखे भक्त घडण्यासाठी महाराज तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा तुकोबराय वर्णन करतात. रुद्र म्हणजे त्या ठिकाणी की वर्णन करताना नामदेव करतात की भगवान शंकराचे अवतार म्हणजे आमचे हनुमंतराय. अंजनीच्या तपासाठी रुद्राले कोटी वर्णन नामदेवाने केलेलं आहे की अंजनी मातेने जे तप केलं महाराज ऋषमुख पर्वतावर की आपल्यासारखं नाही. आता आपलंही तप आहे महाराज, गप बसण्यापर्यंत तप आहे की 2 तासामध्ये. आता पूर्वीचा काळ जर पाहिला तर महाराज त्या ठिकाणी पूर्वीच्या अजूनही काही कीर्तन करा. फळावर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गुळ नाही, साखर नाही. आता आपल्याला पाणी चालू आहे, काही दिवसांनी नाश्ताही कीर्तनामध्ये येईल, त्यानंतर भैरवी झाल्यानंतर जेवणही त्या ठिकाणी मिळेल. ही आपली प्रगती आहे का अवधगती त्याचा विषय आहे महाराज. परंतु जे तप करायचं असतं महाराज आमचे तुकोबराय वर्णन करतात की अंजनी मातेने जे निष्काम त्या ठिकाणी तप केले, तपाचे सामर्थ्य तपिनदामोपजी साधना त्या ठिकाणी केलेली आहे तुकोबराय म्हणतात. त्याला कारण जर काय असेल तर माता पिता आहेत आणि शास्त्रामध्ये विचार केलेला आहे की मनुष्याला जे माता पिता आहेत महाराज, जे सामान्य दृष्टीने पाहिलं तर आपल्याला एकच माता पिता आहे, परंतु धर्मग्रंथामध्ये प्रत्येक मनुष्याला 5 माता आणि 5 पिता वर्णन केलेली. धर्मशास्त्र त्या ठिकाणी सांगतं की प्रत्येक मनुष्याला 5 पिता आहेत. तुका म्हणे रुद्र नाम भगवान शंकर त्या ठिकाणी ते कसे पिता आहेत महाराज, त्या ठिकाणी कोणत्या पित्यामध्ये बसतात तुम्ही त्या ठिकाणी धर्मग्रंथ पहा. जनिता चोपनेता च यश्च विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृता. धर्मशास्त्र आपल्याला सांगतं की 5 पिता जे आहेत महाराज त्या ठिकाणी तुका म्हणे रुद्रा हे जे पिता आहेत हनुमंतरायाचे महाराज त्या ठिकाणी की पहिले पिता आपले आहेत जनिता म्हणजे उत्पन्न करणारा, चौपनेता की जे उपनयन संस्कार त्यांनी आपल्याला केले तेही आपले पिता आहे. जनिता चौपनेता यश विद्याम की ज्यांच्याकडून आपण विद्या घेतो हे तिसरे आपले पिता. यश विद्यां प्रयच्छति अन्नदाता चौथे पिता आहेत की ज्यांचं आपण अन्नदान त्या ठिकाणी जे अन्नदान सप्ताहामध्ये करतात किंवा ज्यांचं आपण अन्न खातो महाराज त्या ठिकाणी तेही पिता आहेत. आणि भयत्राता 5वे पिता शास्त्रामध्ये आहेत. या भयातून मुक्त करणारे जे जगतामध्ये कोण असतील तर फक्त संत महात्मे आहेत. मग माऊलीपासून निळोबरापर्यंत किंवा हनुमानापर्यंत जे काही ज्ञानी भक्त आहेत महाराज, कारण यांचं नुसतं नाव जरी आपण घेतलं तुकाराम तुकाराम नाव घेतो सर्वांना भय महाराज त्या ठिकाणी मृत्यूचं भय आहे. आणि या भयातून मुक्त व्हायचं असेल तर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि 5 माता कोणत्या आहेत महाराज, राजपत्नी
गुरुपत्नी भातृपत्नी तथैवच पत्नी माता सुमाता च पंचेते मात्र स्मृता धर्मशास्त्र वर्णन करतं की पहिली आपली माता जर कोणती असेल तर राजाची पत्नी राजपत्नी, दुसरी माता आहे गुरुपत्नी, तिसरी माता आहे भातृपत्नी तथैवच पत्नी माता, की पत्नीची जी आहे तीही आपली माता आहे. आणि पाचवी माता सांगितलेली आहे पत्नी माता सुमाताच, की ज्या मातेपासून आपला जन्म होतो तीही आपली माता आहे. तुकोबराय वर्णन करतात या सर्वाला कारण जर काय असेल तर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासुबटा. आपण एवढीच प्रार्थना हनुमंतरायला प्रभू रामचंद्रांना करू की जी साधना त्या महात्म्याने केलेली आहे ते साधन केल्यानंतर त्यांना जो आनंद समाधान जे प्राप्त झालेले आहे तीच अवस्था सर्वांनाच आपल्याला प्राप्त होईल एवढी भगवंताच्या चरणी सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करू. आणि शिवपूर्ण विराम तत्र सौष्ठवं किंचित तद्गुरुर्मे नाही यदत्र असौष्ठवं किंचित तन्मय गुरु नाही. यातील काही योग्य आहे सर्व सद्गुरूंचे आपल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची करवी तैशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे किंबवना तुमचे केले धर्म कीर्तनैशी दिनेली एक माझे जीवरले पायी पण ज्ञानेश्वर Allah
Oh
Oh,
Oh
सभेत